गुड मॉर्निंग, वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल। आज आपण बनवणार आहोत भोपळ्याची भाजी। त्यासाठी आपल्याला लागेल भोपळा, मध्यम आकाराचे टोमॅटो, कोथिंबीर, 8-10 लसणीच्या पाकळ्या आणि आले। भोपळ्याची भाजी बनवायला आधी भोपळ्याचे साल काढून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। पॅन गरम करायला ठेवायचा, त्यात तेल, जिरे, राई, कढीपत्ता आणि अद्रक, लसूण आणि टमाटरचा क्रश टाकायचा। इथे आपल्याला फाईन पेस्ट नाही बनवायची आहे, क्रशमुळे तुमची भाजी ही खूप छान टेस्टी होते। ही सगळी फोडणी छान परतून घ्यायची आहे। जोपर्यंत कच्चा वास जात नाही तोपर्यंत भाजी छान परतायची तेलावर। त्यानंतर यात हिंग टाकायचे आणि आपले घरातले मसाले टाकायचे, जसे की हळद, लाल तिखट, धणे जिरे पावडर, काळा मसाला। काळा मसाला म्हणजे तुमच्या घरगुती साठवणीतला मसाला। या भाजीला आपण चिंचगूळ वापरणार नाही आहे, कारण मुळात भोपळा हा गोड असतो आणि आंबट व्हायसाठी म्हणून आपण एक टोमॅटो टाकले आहे। मसाले छान तेलावर भाजून घ्यायचे आणि चिंचगूळ नाही टाकलं तरी ही भाजी तितकीच चविष्ट आणि सगळ्यांना आवडेल अशी होते। मसाले सगळे भाजून झाले आहे। आता यात आपण मीठ टाकूया आपल्या चवीनुसार। मिठाची चव कोणाची कमी कोणाची जास्त असे, अकॉर्डिंग तुम्ही मीठ टाका। मिक्स करा आणि ही सगळी प्रोसेस स्लो फ्लेमवर होणार आहे। त्यानंतर यात भोपळा टाका आणि भोपळा छान परतून घ्या। परतून घ्या म्हणजे सगळा मसाला प्रत्येक भोपळ्याच्या तुकड्याला छान कोट झाला पाहिजे। आता यात आपण थोडं पाणी टाकूया, जेणेकरून आपला भोपळा आणि बाकी मसाला तळाशी लागू नये आणि आपली भाजी करपू नये। त्यानंतर आपण यावर आता प्लेट ठेवणार आहोत आणि त्यात प्लेटवर पाणी टाकायचं, म्हणजे आपली भाजी ही वाफेवर शिजणार आहे। आपल्याला एक्स्ट्रा पाणी किंवा काहीही टाकायची गरज नाही। 5 मिनिटानंतर बघायचं, भोपळ्याला छान पाणी सुटलेलं आहे आणि भोपळा छान शिजतो पण आहे। अजून आपण 10 मिनटं याला शिजवूया, कारण तेवढा वेळ हा लागेलच। ताटावर पाणी ठेवायचंच आहे, कारण आपल्याला भाजी वाफेवर शिजवायची आहे। त्यानंतर चेक करायचं 10 मिनटानंतर भाजी शिजली की नाही। या स्टेजला आपली भाजी शिजली आहे, त्यामुळे त्यात मी कोथिंबीर टाकलेला आहे आणि छान तो मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर सर्विंग बोलमध्ये भाजी काढायची आणि जेवायच्या वेळेस सर्व करायची। तुम्ही पण करून बघा आणि मला कळवा कमेंट बॉक्समध्ये ही भाजी कशी झाली। तुम्हाला आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल। थँक्यू।